हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मंडळे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल आहे, कारण की तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असणार आहे की ब्लॉग मध्ये काय काय शिकणार आहे. तर चला, वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते. आज बनवणार आहोत आपण डाळ बाटी. स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि नवऱ्याने सांगितलं आणि बायकोने ती बनवलं नाही असं कधी होऊ शकत. आणि काही काहींच्या घरात होऊ पण शकतं बरं का. बट आमच्या घरात तर नक्कीच असं काही होत नाही, कारण की यांनी जे सांगितलंय ते बनवणं गरजेचंच असतं. कारण की जोपर्यंत ती गोष्ट घरात बनत नाही तोपर्यंत ते काही मला सुट्टी देत नाहीत त्या गोष्टीबद्दल. तर चला, आज आपण डाळबाटी बनवणार आहोत. त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. आमच्या पद्धतीने आम्ही कशी बनवतो, जी की खानदेशी पद्धतीने आहे. बट त्याच्यासोबत मी फक्त डाळबाटी बनवणार आहे. यांना वांग्याची भाजी जी असते खानदेशी स्टाईल मध्ये, तर ती आवडत नाही, मग मी ती बनवणार नाहीये. डायरेक्टली डाळबाटी बनवणार आहे फक्त. तर चला, खूप सुंदर अशी टेस्ट देते ही डाळबाटी आणि त्याच्यावर जर गावरान तूप असेल ना, वा, खूप सुंदर अशी लागते ती. तर बघूयात आज आपण कशी सिंपल पद्धत आहे ही, आणि जी की घरातल्याच गोष्टींपासून बनते ती डाळबाटी. त्याला काही जास्त काही गोष्टी आणायला पण लागत नाही, घरात जे आहे त्याच्यापासूनच बनवायची आहे आपल्याला. तर बघूत कशी होती. आणि यांना तर खूप जास्त आवडते आणि यांनी 1 महिन्यापासून मला सांगितलं होतं की डाळबाटी खायची, डाळबाटी खायची. बट मी यांना प्रत्येक वेळेस म्हणायची की ह्या संडेला करू, त्या संडेला करू. बट हे म्हटले, तू या संडेला नक्की करणार आहेस की नाही सांग, नाही तर आपण बाहेर खायला जाऊ. म्हटलं बाहेर तर खायला नकोय, आता आपण बनवूया घरीच रेसिपी मस्त, आणि आपल्या युट्यूब फॅमिली सोबत पण शेअर करता येईल म्हटलं. तर मग म्हटलं चला, आता फुल रेसिपी दाखवते. तर ब्लॉगला स्टार्ट पासून एंड पर्यंत कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला आजची जी स्पेशल रेसिपी आहे ती बघायला भेटेल. तो कंटिन्यू करा. तर चला, आपण सुरुवात केलेली आहे डाळबट्टी बनवण्यासाठी. तर मी जे प्रमाण सांगतेय तर ते तुम्ही 4 माणसांसाठी घेऊ शकतात, आरामशीर खाऊ शकतात. बट हे आम्ही दोघांसाठीच घेतलं होतं, कारण की आम्हाला संध्याकाळी पण तेच खायचं होतं. तर मी इथे 3 वाटी आहे ना गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याला अर्धीच वाटी रवा घेतलाय. कारण की जास्त जर रवा टाकला आपण तर आहे ना ते खूप जास्त तेल ओढत राहतं आणि जास्त तेलकट ऑइली आपल्याला खायला पण चांगलं वाटत नाही. असं म्हटलं चला, आता इथं जो रवा आहे ना तर तो गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात, जेणेकरून पूर्ण सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र एकजीव होईल. त्यानंतर मी इथं ऍड केलेलं आहे मीठ. जसं चवीनुसार तुम्ही ऍड करू शकतात. ज्याला जर थोडंसं खारं लागत असेल तर ते जास्त थोडं मीठ ऍड करू शकतात. त्याच्यानंतर मी इथं ऍड केलेलं आहे हळद. ऍड केली आहे आधी, मी थोडीच ऍड केली होती आणि थोडीशी जास्त ऍड करा म्हणजे त्याला येलोइश कलर येतो. आणि त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे, मस्त हातावर चोळून घ्यायचा, कारण की तो छान असा बारीक होतो हातावरती आणि त्याचा फ्लेवर खूप सुंदर असा लागतो. जर बडीशोप असेल तर तुम्ही बडीशोप पण टाकू शकतात. माझ्याकडे नव्हती तर म्हटलं चला याच्यातच काम चालून घेऊयात. बडीशोप जरी टाकली तरी खूप छान अशी टेस्ट देते. त्यानंतर मी इथे ना तेलाचं मोहन तयार केलं होतं. की तेल मी गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती एकीकडे, आणि हे जे काही पिठात आहे ते सगळं मिश्र करून घ्यायचं आहे मस्त असं, आणि मस्त असा डोंगर बनवून घ्यायचा नंतर पिठाचा, जेणेकरून जे काही मोहन घातलंय तर त्या फक्त होलमध्येच जाईल. जसं की वल्कॅनो येतो, आपण तो वल्कॅनो शिकलो होतो लहानपणी, तर सेम त्या टाईप मध्ये करायचं आहे. वल्कॅनो केल्यावर वाटी तयार होती ना, तर सेम आपल्याला तसंच होल करून त्याच्यामध्ये तेल टाकायचे. म्हणजे काय होतं की ते जे तेल आहे ना तर सगळ्या पिठापर्यंत पोहोचतं. जसं की आपण मोठा असा डोंगर केला तर छान असं कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे. जास्त कोमट नाही करायचं, थोडं कडकड तापलं की पिठाला पण छान असं मस्त गरम होतं पीठ आणि एकजीव व्हायला खूप लवकर मदत होती त्याची. आता बघू शकतो इथं की पीठ पण असं चरचर चरचर आवाज मारतं ज्यावेळेस आपण कडक मोहन टाकतो. जसं ते समोसे वगैरे करताना आपण तसं कडक मोहन देतो. आणि मी ह्याच कढईत ना लगेच पाणी पण घेतलेलं आहे, कारण की मला कोमट पाण्यामध्ये ते पीठ मळायचं आहे. तोपर्यंत म्हटलं चला इथे थोडंसं ते गार होईल आणि याच्यामध्ये आपण पाणी वगैरे ऍड करू शकतो. ते पाणी पण गरम होईल म्हणजे आपलं पीठ पटकन मळून होईल, जास्त टाइम वेस्ट होत नाही. असे जर पटपट कामं केले तर माझं तर असंच असतं. तर बघू शकता मी हात घालून बघितलं की किती पाणी गरम झालेलं आहे आणि पाणी भरपूरशा प्रमाणात आहे ना गरम झालेलं होतं. तर मग म्हटलं चला जास्त काही वेळ जास्त चालू ठेवायची गरज नाही. आता जे तेल होतं आपण मोहन टाकलेलं तेलाचं, तर ते पूर्ण पिठात मिक्स करून घ्यायचे. दोन्ही हाताने चोळून घ्यायचंय ते पीठ एकजीव करायचं, कारण की सगळीकडे मोहन जर लागलं ते तर खूप क्रिस्पीनेस पणा येतो त्या डाळबाटीला.
किंवा कोणतंही समोसाचं वगैरे पीठ असू द्या आपलं, त्याला क्रिस्पीनेस येतो आणि असं ते कडक कडक छान क्रंचीपणा येतो. ते मस्त हे करून घ्यायचं, मळायचं आणि त्याचं आहे ना असं थोडंसं दाबलं की गोळा तयार होस तर असं आपण त्याला मस्त मळून घ्यायचं आहे. ते तेल जे आहे सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, छान मळून घ्यायचं आपण, कारण की ते थोडंसं परातीला वगैरे लागतं आणि मळताना आहे ना शक्यतो थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला सगळं नीटनाटकं मिक्स करता येतं. छोटं जर भांडं घेतलं तर आहे ना ते काय होतं की पीठ आहे ना बाहेर उडायची शक्यता असते आणि त्यात जास्त काही पटकन चांगलं मळता येतच नाही. सो मग ह्यासाठी मी आहे ना थोडं मोठं जरा जास्त घेतलेली होती परात आणि त्याच्यामध्ये मग मी ते गरम केलेलं पाणी, जसं की वाटीने मोजायचं नाहीये, बट माझ्याकडे वाटी होती माझ्या हातात, तर म्हटलं चला आपण थोडं थोडं, कारण की ते गरम होतं पाणी आणि मग कशाने घ्यायचं, तर मग म्हटलं चला वाटीने घेऊयात. आणि थोडंसं आहे ना आधी अंदाजेच टाकता येईल, कारण की हे जे पीठ आहे ना आपल्याला, तर ते निब्बर मळायचं आहे, जेणेकरून ते आपल्या ज्या डाळबाटी आहेत तर त्या लवचिक होणार नाहीत, क्रिस्पी आणि कडक होतील. म्हणजे घट्ट जर पीठ मळलं तर लवकर ते पातळ होण्याची शक्यता होत नाही. म्हणजे त्याच्यानंतर पण आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे पीठ. म्हणजे काय होतं, पीठ चांगलं भिजलं की छान क्रिस्पीनेस येतं आणि लवकर त्या डाळबाटी आहेत तर त्यात ना लवचिक होत नाहीत. तर मी इथे ना पटकन असं छान पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्यात नंतर थोडीशी मी म्हटलं ना की हळद ऍड केली, कारण की आहे ना हळद मला कमी वाटली, त्यामुळं मग म्हटलं की नको, नंतर मग सगळा शो जाईल त्याचा आणि यांना सगळ्या गोष्टी ना परफेक्ट लागतात. सो मग त्यापेक्षा म्हटलं नको. मग मी तिथे ऍड करून घेतलं आणि चांगलं रगडून रगडून मळायचं. जेवढं रगडून मळताल तेवढं छान आपली टेस्ट लागणार आहे, कारण की कोणतंही पीठ असू द्या, तुम्ही जेवढं रगडताल ना तेवढं छान लागत असतं पीठ. म्हणजे जे काही पदार्थ बनवतात ते खूप छान लागतात. आणि शक्यतो आहे ना असे पीठ वगैरे मळताना थोडंसं कोमटच पाण्याचा यूज करायचा, कारण की आपण जरी चपाती जरी पीठ मळतो ना रोज, तर त्याच्यात जर गरम पाण्यात मळलं ना, म्हणजे कोमट पाण्यात, तर चपाती खूप सुंदर अशी फुगती आणि खूप माऊ माऊ छान अशी लुसलुशीत होती ती, संध्याकाळपर्यंत कडक पण होत नाही. तर मग इथे मी मळून झाल्याच्या नंतर थोडंसं तेल लावलं होतं पिठाला आणि लगेच पातेल्यात झाकून ठेवून दिलेलं आहे 20 मिनिटं, म्हणजे ठेवून देऊया, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं. तोपर्यंत मग म्हटलं चला आपण वरण करून ठेवूयात आता. आणि ही जी वरणची रेसिपी मी तुम्हाला ह्यासाठी शेअर करते, कारण की डाळबाटीसोबत असं जर तुम्ही वरण केलं तर तुफान अशी डाळबाटी लागते, म्हणजे की थोडंसं वेगळ्या स्टाईलनी आहे. आणि ही जे काही आहे ती माझी रेसिपी आहे वरणची, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मस्त अशा मिरच्या कट करून घेतल्यात. उभ्या जरी कट केल्यानंतर काही अडचण येत नाही, कारण की ऑलरेडी आपल्याला रेड मिरची टाकायची आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर मग म्हटलं चला अर्ध्यालाच कट करून घेतल्या, म्हटलं की जशा आहेत तशा, कारण की तडका छान बसला की मग काही टेन्शन नसते. इथे मस्त टोमॅटो पण कट करून घेतला मी आणि कोथिंबीर पण, आणि कोथिंबीर भरभरून अशी टाकत असते मी, कारण की कोथिंबीरीशिवाय कोणत्याच पदार्थाला चव नाही, मी तर असं म्हणतात, कारण की कोथिंबीर खूप जास्त लागते. बघू शकता तिथे मी लसूण वगैरे सोलून घेतलेला आहे, कढीपत्ता, मिरची वगैरे सगळं काही. आणि लसूण जो आहे ना तो कट करू नका, जसं की आहे तसं सोललेलं आहे तसंच घ्यायचं आहे, कारण की लसणाचा तडका आहे ना खूप छान लागतो. इथे माझं पातेलं जे होतं तर ते मस्त गरम झालं होतं तेल टाकून वगैरे, मग मी ते फोडणीला सुरुवात केली. आधी मोहरी टाकायचे, मस्त तडतडून घ्यायचे ते, कारण की ते जर तडतडले ना तर खूप छान अशी टेस्ट आणि खूप भारी वास येतो त्याचा, कारण की कडवटपणा जो असतो त्यातला तो निघतो, कारण की थोडंसं जास्त परतल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मी लगेच जिरे टाकून घेतले आहे. जिरे कोणी कोणी आता काय करतो की थोडेसे तेलात हे करतो, पण मी ना थोडेसे काळे होईपर्यंत हे करायचे, कारण की तो जो फ्लेवर आहे ना त्याशिवाय येत नाही. मग त्यानंतर मस्त असे जिरे पण फ्राय झाले, त्याच्यानंतर हिरवी मिरची जी आहे ती ऍड करायची आपल्याला आणि लसूणचा तडका छान द्यायचा आहे. लसूण याला जाळायचा नाही काही, आपल्याला असा लाल लाल झाला पाहिजे, कडक असा लसूण झाला पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे मिरची वगैरे ऍड केलेली आहे, बघू शकता. त्यानंतर हिंग, हळद, थोडीशी लाल मिरची, परत जो काही साठवणीतला मसाला आहे तो टाकायचा आहे. जर तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच नक्की टाका, किंवा आमसूल असेल तर आमसूल, कारण की माझ्याकडे दोन्ही पण गोष्टी नव्हत्या, त्यामुळे मग मी स्किप केलेल्या आहेत. म्हटलं चला जाऊ द्या, नाहीये तर आता प्रत्येक गोष्ट आहेच अवेलेबल घरात, असं कधी होत नाही. काही गोष्टी थोड्याशा आपल्याला इग्नोर पण करायला लागतात, कारण की जवळ शॉप नव्हतं माझ्या, त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ द्या. त्यानंतर इथं मी ना सांबार मसाला पण ऍड केलेला आहे काही, कारण की सांबार मसाला जर टाकला तर खूप छान अशी टेस्ट लागते याला. थोडंसं हिंग जर टाकला तर खूप भारी वाटतं, म्हणजे जसं फ्लेवर जो आहे तो हिंगाचा त्याच्यात उतरतो. त्यानंतर मस्त असं सगळं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी डाळ जी आहे ती मी मस्त आहे ना रवीने मिक्स करून घेतली होती. आणि हे जे डाळीचं वरण आहे तर सगळ्या डाळी मी मिक्स केलं होतं. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली होती,
त्यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे ना मसूरची डाळ टाकून मस्त शिजवून घ्यायचं आहे. चांगला 4-5 शिट्ट्या करायच्या, डाळ होऊन द्यायचं आहे आणि मग ते मस्तपैकी ऍड करायचं आहे आणि छान असं शिजवून द्यायचं आहे. ते मस्त थोडंसं याचं हे आलं की माझ्याकडून आहे ना थोडीशी लाल मिरची मला तडका द्यायचा होता, बट म्हटलं तडका दिला की तो खूप जास्त ठसका मारून, तो म्हटलं आपण अशीच ऍड करूयात. असं काही नाहीये की वरतून ऍड केली तर जो फ्लेवर यायचा आहे तो येणारच आहे, कारण की ऑलरेडी आपण गरम पाणी वरतो त्याच्यामध्ये, त्यामुळे काही फरक पडत नाही. आणि मग मी थोडीशी मिरची जी आहे ना लाल मिरची ती थोडी मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर जो कुकरमध्ये डाळीचं पाणी राहिलेलं होतं तर मग मी ना थोडंसं कोमट पाणी केलं आणि तो कुकर जो आहे तर तो डाळीचं पाणी धुवून त्याच्यात टाकून दिलेला आहे पाणी, कारण की मग म्हणजे तसं काही कलर वगैरे चेंज होत नाही जर गरम पाणी यूज केलं तर. गरम पाणी शक्यतो यूज करतच त्याला, कारण की मी तरी आहे ना घरात गरम पाण्याने भाज्या करते, कारण की खूप छान अशी टेस्ट होती. आणि बघू शकता तुम्ही कलर जो आहे तो मेंटेन राहिलेला आहे याचा. आणि मस्त त्यानंतर मी कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे. कोथिंबीर ऍड केल्याच्या नंतर आपण 10 ते 10 मिनिटं आहे ना मस्त असं उकळून द्यायचं कमी गॅसवरती, म्हणजे काय होतं की जास्त असं उतू जात नाही आणि जास्त त्याची जी तरी आहे तर ती मेंटेन राहते. तर मस्त इथं वरण रेडी झालेलं होतं. आता आपल्याला बनवायचे आहे डाळबाटी. आपण पीठ तर कसं बनवायचं आहे ना तर ते बघितलं होतं, पण आता डाळबाटी कशी बनवायची ना ही टेक्निक आता तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण की याच टेक्निकवरती पूर्ण तुमची डाळबाटी जी आहे तर ती अवलंबून आहे, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग आता इथे मीठ पण ऍड केले मी, मीठ सांगायचं लक्षात नव्हतं माझ्या, तर मग मीठ वगैरे ऍड करून घेतलेलं आहे मी इथं छानपैकी. मिठाशिवाय काही चव आहे का आपल्या आयुष्याला? नाही. तर मग म्हटलं चला, आणि थोडीशी आहे ना साखर टाकायची ताईंनो, कारण की काय होतं की डाळींनी ना आपल्याला ऍसिडिटी होती, मला तर भरपूर जास्त प्रमाणात, त्यामुळे मी थोडीशी साखर ऍड केली की ती ऍसिडिटी होत नाही. साखर करा किंवा गुळ करा ऍड जर केलं तर ऍसिडिटी होतच नाही. कोणतंही वरण असू द्या तुमचं त्याने ऍसिडिटी होणार नाही, ही 100% मी सांगते तुम्हाला, कारण की एक्सपिरियन्स हा माझ्या घरातला आहे. तो मस्त असं इथे डाळ शिजलेली आहे. इथे मस्त एकीकडे डाळ तर शिजलीच. आता म्हटलं डाळबाटी घेऊया करायला, कारण की इथे मी घेतलं होतं इडलीचं पात्र. इडलीचं पात्र का तर त्या काही उकडायच्या आहेत आपल्याला, त्यामुळे ते स्पेशली जर त्या भांड्यात टाकल्या ना खूप छान असे उकडतात. आता कोणी कोणी चाळणी वगैरे ठेवून करतं, पण ते काही टेस्ट देत नाही आणि मला पण आवडत नाही त्या गोष्टी. ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी एका त्याच्यात होत असतील तर कशाला 10 फुटाने करायचे ना, माझं म्हणणं असते. तर इथे मी पीठ जे मळलं होतं एक एक गोळा करून घ्यायचा आहे त्याचा, आणि जसं आपण पुरण भरण्यासाठी उंडा करून घेतो तसंच आपल्याला इथे करायचं आहे वाटी, आणि त्या वाटीमध्ये तेल लावायचं आहे आतमध्ये, ती पोकळच ठेवायची आहे वाटी, ती काय भरायची नाही. आणि मोदक सारखं वरतून सर्व साईडने दाबून घ्यायचं आहे त्याला, आणि गोल गोल करून ती मस्त अशी हातावर गोल करून घ्यायची आहे. बघू शकतात मी इथे केलेली आहे. थोडंसं खालून जे काही वरचं आलेलं आहे ते थोडंसं दाबलं की सगळं काही सेट होऊन जातं, आणि त्याला वरतून परत तेल लावायचं आहे बरं का ताईंनो डाळबाटीला, म्हणजे ती उकडली की असं पाणी तर पानसट नाही लागत. तसं जे काय आहे कोटिंग खूप छान होतं. आणि त्या इडली पात्र जे आहे त्याला पण नाही का आपल्याला तेल लावायचं आहे, खाली पाणी वगैरे टाकलेलं आहे उकडायला, जसं आपण इडली उकडत टाकतो सेम तशाच पद्धतीने हे करायचं आहे आपल्याला. पटकन अशा सगळे गोळे बनवून घ्यायचे एकसारखे, आणि मस्त असे चांगलं आहे ना थोडंसं हातावर मळून घ्या, म्हणजे लवकर लवकर तुम्हाला मळला जाईल ते, आणि छान अशी डाळबाटी फुगते. आता याच्यात कोणी कोणी आहे ना सोडा पण ऍड करतं, आणि मला जास्त सोडा आवडतच नाही, त्यामुळे मी काही ऍड करत नाही डाळबाटीचं पीठ मळताना, कारण की न डाळबाटीच्या पीठमध्ये सोडा टाकताना जर फुगत असेल, मस्त होत असेल, तर मग काय गरज आहे ना आपल्याला सोडा टाकायची. मग मी इथे सोडा स्किप केलेला आहे ताईंनो. त्यानंतर पटपट पटपट असं सगळे गोळे तयार करून झालेले आहेत माझे, आणि मी इथे ठेवून घेतलेले आहेत सगळे मस्तपैकी. म्हटलं चला पटकन असं ठेवून घेतलं की उकडले की छानशी अशी टेस्ट लागते. आणि जो काही सुगंध सुटला होता ना ताईंनो उकडल्याच्या नंतर, तो खरंच खूप छान होता. मला तर खूप जास्त डाळबाटी आवडते, कारण की ही जी पद्धत आहे ती थोडीशी युनिक आहे. आता कुणी कुणी आहे ना ताईंनो एक गोष्ट सांगते, कढईत भाजून पण करतात, कारण की यांच्यात जे फ्रेंड होते तर त्यांची वाईफ जे आहेत ना तर त्या ताई नक्की करायच्या अशी डाळबाटी जी आहे तर ती भाजून, आणि खूप छान लेअर यायचे, खूप सुंदर अशी टेस्ट लागायची. त्यानंतर इथे खलबत्ता ठेवला होता जेणेकरून वाफ जाऊ नये,
अर्ध्या तासाच्या आतच ह्या डाळबाटी ज्या आहेत कमी गॅसवरती उकडलेल्या आहेत. मी कमी गॅस ठेवला होता कारण की मला काही एवढी काही नव्हती, यांना उशीर होता म्हणून. सो मस्त अशा काढून घ्यायच्या आहेत त्या पटपट पटपट अशा. थोडंसं गार होऊन दिलं तरी चालेल कारण की खूप गरम असतं भांडं तर लवकर निघत नाही. मग मी ना गरमच काढल्या होत्या कारण की म्हणजे चिटकले की चिटकूनच जातं, मग त्यामुळे म्हटलं नको चला पटकन उरकून घेऊयात. कट वगैरे करून घ्यायचे आहेत आपल्याला लवकर. तर मग कोणत्या पद्धतीने मी कट करतेय ना हे पण ट्रिक लक्षात ठेवा ताईंनो नक्की, कारण की त्या ट्रिकनुसार जर केलं तरच त्याला त्या लेअर पडणार आहे. तर इथे बघू शकतात तुम्ही, ज्याला मी तेल छान असं लावलं होतं त्याचं कोटिंग खूप वेगळं असं दिसतंय, बघू शकतात तुम्ही. वरचं पण कोटिंग वेगळं आहे आणि वास तर म्हणताल ना तो पान असा सुटतो, मला तर खूप जास्त आवडतं. तर इथे बघू शकतात तुम्ही गोल ज्या डाळबाटे होत्या त्या, आणि मी ऑलरेडी तर कट करायला घेतलं होतं. तर जी काय आहे ना अर्धा भाग कट करायचा आहे आणि उभी कट करायची, जेणेकरून ते लेअर पडतात. जी की आपण पीठ एकत्र केलेलं होतं खालची साईड, तर पोकळ जी साईड आहे तर ते पूर्ण आहे ना एकजीव होतं आणि खूप छान असे लेअर पडतात त्याला ताईंना. पटकन अशी मी कट करून घेतलेली आहे, जास्त काही मी टाइमपास केला नाही. म्हटलं चला पटकन असं, आणि मला पण भूक लागलेली होती, मग म्हटलं चला जास्त वेळ नको घालवायला कारण की त्या दिवशी मी सकाळी नाश्ता पण नव्हता केला. आणि ही जी रेसिपी होती तर मी दुपारी 2:30-3 वाजता शूट करत होते. तर म्हटलं चला आपण पटकन कट करून घेऊयात, भूक पण लागलेली आहे म्हटलं. मग चला निवांत जर म्हटलं तर खूप जास्त टाइमपास होतो. आणि इथे बघू शकतात लेअर पडतात त्याला. आणि तुम्हाला जर हवी असेल, जर सपोज एखाद्याला जर कडक नसेल आवडत तर त्याने थोडीशी जाडसर कट करायची आहे, आणि मला तर कडक आवडते आम्हाला, तर मी थोडीशी पातळ कट केली होती. आणि तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी एका साईडला, म्हटलं की दोन्ही पण कामं होऊन जातील माझे, इकडे हे कट पण होईल आणि तेल पण तापेल. तर मग म्हटलं चला करूयात आपण तसं. आणि अजूनही तुम्ही बघून घ्या ताईंनो की मी जी कट करते त्याच पद्धतीने खरंच नक्की कट करा, कारण की छान लेअर पडतील त्यांनी. आणि तुम्ही बघू शकता तळल्यानंतर पण माझी डाळबाटी कशी झाली आहे हे पण नक्की सांगा. ज्याला नरम पाहिजे त्याने जाड कापायची आहे, थोडी कट करायची, आणि ज्याला कडक कडक क्रिस्पी पाहिजे आहे त्यांनी पातळ डाळबाटी कट करायची. मग दोन्ही पण मेंबरचं सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. तर इथे छान असं तेल तापलं होतं आणि मी इथे लगेच डाळबाटी टाकून घेतली आहे. आणि थोड्याशा कमी गॅसवरतीच तळायची, कारण की जर फुल गॅसवर तळली तर जळण्याची शक्यता असतेच, आणि मग ती काही मज्जा येत नाही खाण्यात. की नाही का फक्त लाल लाल दिसते, ते कलर त्याचा ब्राउनिश दिसतो. पण जर मंद गॅसवर तळली तर खूप छान अशी टेस्ट देईल ती, आणि फ्लेवर तर खूप भारी. तळल्यावर असा वास मार सुटला होता की बासच सांगू शकत नाही मी. आणि मस्त अशी तळून घेतली मी. त्यानंतर ताईंनो मी जे काही बाकीच्या डाळबाटी राहिल्या होत्या त्या पण मस्त अशा क्रिस्पी तळून घेतल्या छानपैकी. आणि जर खायच्या असतील तर गरम गरमच खाण्यात खरंच मज्जा आहे बरं का, कारण की गरम खाण्याशिवाय ना त्याची मज्जा वेगळी आहे. गरम गरम डाळबाटी, मस्त वरण आणि त्याच्यावर साजूक असं तूप, म्हटलं की खूप भारी. छान अशा तळल्या मी, कारण की मला जेवढा गरज होते ना ताईंना तेवढंच मी तळल्या, कारण की जशा जशा गरम तळताल तुम्ही त्या फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर तुम्ही 2-4 दिवस सहज टिकतात. त्यामुळं काहीच नाही प्रॉब्लेम त्याला, जसं लागेल तशा तळू शकतात तुम्ही. त्याला काही असं खराब होण्याजोगं त्याच्यामध्ये काही नाही, पण पीठच आहे आणि ते काही खराब होत नाही. आता याच्यात कोणी ना मकाचं पण पीठ ऍड करतं बरं का, रव्याच्या ऐवजी. त्या पण खूप छान लागतात, कारण की मी अशाच खाल्लेल्या आहेत आधी पण, म्हणजे मम्मीच्या इकडं आम्ही तशाच बनवायचो. आणि नंतर मग मका काही जास्त भेटली नाही की मग असा यूज करायला शिकायचं असतं, कारण त्याशिवाय काही प्रयत्न करून आपल्याला काहीतरी सक्सेस भेटतं आणि त्या रेसिपीज आपल्याला ट्राय करायला मिळतात. मस्त तेल निथरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे बघू शकतात अशा डाळबट्टी कट केल्याच्या नंतर अशा दिसतात त्या. आणि इकडे छान बाकीच्या पण मी उकडून घेतलेल्या आहेत, बघू शकतात किती क्रिस्पी आहेत ना, त्या खाताने तुटतात अशा, म्हणजे त्या क्रंची आहेत. इथे मस्त असं मी डाळबाटी चुरून घ्यायचं काम चालू होतं, कारण मला जेवायचं होतं. आता मोठ्या प्लेटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता, बट मला छोटीशी प्लेट लागते खायला, असं काही नाही, मला मोठीच लागते म्हणून मस्त मी चुरून घेतलेल्या आहेत त्या. आणि हाताने गरम असल्या हाताने थोड्याशा अशा चुरल्या की खूप छान अशा चुरल्या जातात त्या. आणि बघू शकतात तुम्ही कडक ज्या आहेत तर त्या लवकर तुटत नाहीत बरं का ताईंनो. आणि जर तुम्हाला जास्त चावायचं नसेल तर तुम्ही आहे ना थोड्याशा जाडच तळा. आणि मला थोड्याशा क्रिस्पी क्रंची आवडतात, त्यामुळे मी अशा कडक छान प्रकारे केलेल्या आहेत.
इथं बघू शकता. आणि याच्यावर मस्त असं गरम गरम वरण वाटायचं आहे आपल्याला. तर हा जो चुरमा आहे ना, तर छानपैकी लागतो बरं का हा ताईंनो. वांग्याच्या भाजीसोबत पण खूप भारी लागतो. मला पण खूप जास्त आवडतं तोंडी लावायला वांग्याची भाजी पाहिजे त्याच्यासोबत. आणि छान बघू शकतात वरणातून पण वाफाच वाफा चालू आहेत. मस्त गरम वरण आणि गरम डाळ बाटी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. सो तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्या पण तोंडाला पाणी आलंच ना, तर आवडली असेल ही रेसिपी तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते. बाय बाय.